नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सेतू अभ्यासक्रमाचा जो 5वा दिवस आहे त्या 5व्या दिवसामध्ये आपण समांतर रेषा म्हणजे काय आणि छेदिका कशी असते, छेदिका कोणत्या रेषेला म्हणायचं हे आपण बघितलं आहे. आता आपल्याला दोन रेषा असतील आणि त्या दोन रेषांची एखादी छेदिका असेल तर त्या छेदिकेमुळे जे कोन तयार होतात त्या कोनांच्या जोड्या कोणत्या असतात हे आपल्याला या ठिकाणी आता बघायचे. आता पहा, समजा दोन रेषा आहे. ही एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा आहे आणि ही एक त्यांची छेदिका आहे. मग या ठिकाणी या रेषांना आपण नावे पण देऊ. या रेषेला म्हणू L, या रेषेला म्हणू M आणि ही जी रेषा आहे त्यांची छेदिका त्या रेषेला नाव देऊ आपण N. आता या ठिकाणी जर आपण बघितलं रेषा N ही रेषा L ला ज्या ठिकाणी छेदते त्या ठिकाणी हे चार कोन तयार झालेले आहे. हा एक कोन, हा दुसरा कोन, हा तिसरा कोन आणि हा चौथा कोन. त्याच पद्धतीनं M या रेषेला N ही रेषा ज्या ठिकाणी छेदलेली तिथं चार कोन तयार झालेले आहेत. हे असे चार कोन तयार झालेले आहेत. समजा या कोनांना आपण नाव देऊ कोन A, कोन B, कोन C आणि कोन D. या कोनाला नाव देऊ आपण कोन P, कोन Q, कोन R आणि कोन S. आता इथे तीन प्रकारच्या जोड्या तयार होतात. पहिला प्रकार जो आहे तो आहे संगत कोन. संगत कोन तयार होतात. तर संगत कोनामध्ये पहिली जोडी संगत कोनांची ती कोणती पहा, कोन A आणि कोन P हे दोन संगत कोन आहे. म्हणजे दोन्ही कोन जे आहे ते ह्या दिलेल्या रेषांच्या वरती आहे आणि छेदिकेच्या एकाच अंगाला आहे. म्हणजे कोन A व कोन P. दुसरी जी जोडी आहे पुन्हा दोन्ही रेषांच्या वरच्या बाजूचे आणि छेदिकेच्या दुसऱ्या अंगाचे म्हणजे कोन B, हा कोन B आणि हा कोन Q. त्याच पद्धतीनं तिसरी जोडी जी आहे ती आहे या रेषांच्या खालच्या बाजूचे आणि छेदिकेच्या एकाच अंगाचे म्हणजे कोन C आणि कोन R. कोन C व कोन R. आणि चौथी जोडी जी आहे ती रेषांच्या खालच्या बाजूचे कोन पण छेदिकेच्या एका बाजूचे म्हणजे कोन D आणि कोन S. कोन D व कोन S हे आहेत संगत कोन. संगत कोनांचे एकूण किती जोड्या असतात? चार जोड्या असतात. त्यानंतर दुसरी जोडी जी आहे व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन. आता व्युत्क्रम कोनांचे पुन्हा दोन प्रकार पडतात.
एक प्रकार पडतो आंतरयुत्क्रम कोन. आंतरयुत्क्रम कोन. आणि दुसरा जो प्रकार पडतो तो पडतो बाह्य व्युत्क्रम कोन. बाह्य व्युत्क्रम कोन. बाह्य व्युत्क्रम कोन. तर आंतरव्युत्क्रम कोन कोणते आहेत पहा. आंतरव्युत्क्रम कोनामध्ये पहिली जोडी येते कोन सी आणि कोन पी रेषेच्या आतल्या बाजूने आहेत आणि छेदिकेच्या विरुद्ध अंगाला आहे. कोन सीच्या बाजूला आहे, त्याच्या विरुद्ध बाजूला कोन पी आहे, पण रेषेच्या आतील बाजूला आहे. म्हणजे कोन सी व कोन पी. आणि दुसरी जी जोडी आहे ती आहे त्याच पद्धतीनं कोन डी आणि कोन क्यू ही आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी. कोन डी व कोन क्यू. आणि बाह्यव्युत्क्रम कोन. आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे दिलेल्या ज्या दोन रेषा ह्या दोन रेषेच्या आतल्या बाजूचे कोन. आणि बाह्यव्युत्क्रम कोन म्हणजे या दोन रेषा ज्या दिलेल्या आहेत त्याच्या बाहेरच्या बाजूचे कोन. मग पहा आता या ठिकाणी एचा व्युत्क्रम कोन कोणता येईल आर. म्हणजे याची पहिली जोडी येते कोन एचा व्युत्क्रम कोन येईल कोन आर. आणि दुसरी जोडी जी आहे ती आहे कोन बीचा व्युत्क्रम कोन येईल बाह्य व्युत्क्रम कोन येईल कोन यस. कोन बी व कोन यस. अशा आंतरव्युत्क्रम कोनांच्या दोन जोड्या आणि बाह्य व्युत्क्रम कोनांच्या दोन जोड्या तयार होतात. आणि तिसरी जी जोडी आहे तिसरी जोडी ती आहे आंतरकोनांची जोडी. आंतरकोन. या आंतरकोनामध्ये पहिला आंतरकोन येतो त्या दोन्ही रेषांच्या रेषा यल आणि रेषा यमच्या आतील बाजूस असलेले आणि छेदिकेच्या एकाच अंगाला असलेले म्हणजे कोन सी आणि कोन क्यू. कोन सी व कोन क्यू. आणि दुसरी जोडी जी आहे ती दुसरी जोडी कोणती आहे कोन डी आणि कोन पी. कोन डी व कोन पी. अशा पद्धतीनं ह्या तीन प्रकारच्या ज्या जोड्या आहेत या तीन प्रकारच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. तर ह्या ज्या जोड्या ह्यात लक्षात ठेवा यांची स्थानं लक्षात ठेवावी लागणार आहे आपल्याला. संगत कोनांचं स्थान कसं आहे, व्युत्क्रम कोनांमध्ये आंतरव्युत्क्रम कोनांचं स्थान कुठे असतं, बाह्य व्युत्क्रम कोनांचं स्थान कुठे असतं आणि आंतरकोनांचं स्थान कुठे असतं. यात काही आपल्याला अशी स्पेशली त्याची किंवा विशेष करून व्याख्या अशी काही करता येणार नाही की संगत कोण कशाला म्हणायचं याची व्याख्या आपल्याला करता येत नाही. तर ते त्या ठिकाणाहून त्यांची जी स्थानं आहेत त्या स्थानांवरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता हेच संगत आंतरव्युत्क्रम कोन जे आहेत हे आणखी आपल्याला समजा त्या रेषांना आपण दोन अक्षरी नावं दिली. समजा या रेषांना आपण नाव दिलं समजा या रेषेला नाव दिलं ए बी रेषा. या रेषेला नाव देऊ आपण सी डी रेषा सी डी. छेदिकेला नाव देऊ पी क्यू.
आणि ही छेदिका या बिंदूंना ज्या ठिकाणी, या रेषांना ज्या ठिकाणी छेदते त्याला नाव देऊ आपण आर एस. एक बिंदू आहे आर आणि दुसरा आहे एस. आता याचे संगत कोण कसे लिहिता येतील? संगत कोण हे कसे लिहिता येतील बघा. पहिली जोडी संगत कोणांची लिहिता येईल आपल्याला? कोन पी आर बी, जिथं आपण ए कोन दाखवला होता, कोन पी आर बी व कोन पी आर बीचा संगत कोण कोणता आहे? तो आर एस डी. म्हणजे इथं ए आणि इथं पी कोन दाखवला होता. ए आणि पी हे दोन संगत कोण होते? कोन एचं नाव काय करता येईल आपल्याला? कोन पी आर बी. आणि कोन पीचं नाव कोन आर एस डी. कोन आर एस डी. अशाच प्रकारे दुसरी संगत कोणांची जोडी कशी दाखवता येईल आपल्याला? कोन पी आर ए, कोन पी आर ए व कोन आर एस सी. आर एस सी. तिसरी जोडी आपल्याला दाखवता येईल कोन ए आर एस, कोन ए आर एस व कोन ए आर एसचा संगत कोण कोणता येणार आहे? कोन सी एस क्यू. कोन सी एस क्यू. आणि चौथी जोडी जी आहे ती आपल्याला कशी दाखवता येईल? कोन बी आर एस, कोन बी आर एस व कोन डी एस क्यू. कोन बी आर एसचा संगत कोण कोणता येतो? डी एस क्यू. कोन डी एस क्यू. हे झाले संगत कोण. त्यानंतर आंतरव्युत्क्रम कोण. आंतर व्युत्क्रम कोण. आता या आंतरव्युत्क्रम कोणांची पहिली जोडी काय असणार आहे? कोन ए आर एस चा व्युत्क्रम कोण, आंतरव्युत्क्रम कोण कोणता असणार आहे? आर एस डी. म्हणजे इथं आपल्याला कोन ए आर एस, कोन ए आर एस व कोन आर एस डी. आर एस डी. आणि दुसरा जो आंतरव्युत्क्रम कोण असणार आहे तो कोणता असणार आहे? तो असणार आहे कोन बी आर एस. याचा आंतरव्युत्क्रम कोण कोणता असणार आहे? आर एस सी. म्हणजे कोन बी आर एस, बी आर एस व कोन आर एस सी. बाह्य व्युत्क्रम कोण. बाह्य व्युत्क्रम कोण. आता बाह्य व्युत्क्रम कोणाच्या पुन्हा दोन जोड्या आहेत. पहिली जोडी कोन ए आर पी, कोन ए आर पी. याचा बाह्य व्युत्क्रम कोण कोणता असणार आहे? सी एस क्यू. कोन सी एस क्यू, सी एस क्यू. आणि दुसरी जोडी असणारे बाह्य व्युत्क्रम कोणांची कोणती असणार आहे? ती पी आर ए. याचा बाह्य व्युत्क्रम कोण कोणता असणार आहे? डी एस क्यू. म्हणजे कोन पी आर ए
व कोन DSQ हे झाले बाह्य व्युत्क्रम कोन. आणि आंतरकोन आंतरकोन. आता हे आंतरकोन कोणते येतात पहा. आपण पहिली जी जोडी घेतली होती ती इथली घेतली होती, म्हणजे कोन ARS हा एक कोन आणि कोन RSC हा दुसरा कोन. म्हणजे पहिली जोडी येईल कोन ARS व कोन RSC आणि दुसरी जोडी कोणती येणार आहे, कोन BRS व आता याचा आंतरव्युत्क्रम कोण कोणता येतो पहा. कोन BRS चा आंतरव्युत्क्रम कोण कोणता येतो, RSD. कोन RSD असे ही दोन रेषांना जर एखादी छेदिका छेदत असेल तर तीन प्रकारच्या जोड्या होतात, संगत कोन, व्युत्क्रम कोन आणि आंतरकोन. व्युत्क्रम कोनांच्या पुन्हा दोन जोड्या तयार होतात, आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. तर हे कोन आपल्याला लिहिता आले पाहिजे. आपण काय करायचं आहे सरावासाठी, अशी एखादी आकृती काढायची, अशी एखादी आकृती काढा आणि ही नावं फक्त बदला आणि सराव करा. आपल्याला संगत कोन ओळखू येतात का नाही, व्युत्क्रम कोन, आंतरव्युत्क्रम कोन ओळखू येतात की नाही, बाह्य व्युत्क्रम कोन ओळखू येतात की नाही, आंतरकोन ओळखू येतात की नाही, याचा सराव हा करायचा आहे ही अशी आकृती काढून. त्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेलं आहे ही जी आकृती, ही आपण जसे नावं काढले होते, आत्ता जी आकृती आपण बघितली त्याप्रमाणे नावं दिलेले. संगत कोनांच्या जोड्या दिलेल्या आहेत 4, आंतरकोनांच्या जोड्या दिलेल्या आहेत, आंतरव्युत्क्रम कोनांच्या जोड्या दिलेल्या आहेत आणि बाह्य व्युत्क्रम कोनांच्या सुद्धा जोड्या या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहे. या आकृतीचं वाचन करा. संगत कोन कसे लिहिलेले आहेत, आंतरकोन कसे लिहिलेले आहेत आणि आंतरव्युत्क्रम कोन व बाह्य व्युत्क्रम कोन कसे लिहिलेले आहेत ते या ठिकाणी बघून घ्या. तर अशा पद्धतीनं आपल्याला आज हे कोन जे आहेत ते कोन फक्त ओळखू आले पाहिजे. ही कोन ओळखू येण्यासाठी आपल्याला कुठलीही अशी हे नाही आहे, फक्त कोनांचं स्थान आपलं लक्षात आलं पाहिजे. कोणत्या स्थानांवरच्या कोनांना आपण संगत कोन म्हणतो, कोणत्या स्थानांवरच्या कोनांना आपण व्युत्क्रम कोन म्हणतो आणि कोणत्या स्थानांवरच्या कोनांना आपण आंतरकोन म्हणतो, हे एकदा लक्षात आलं की मग संगत कोन, व्युत्क्रम कोन, मग आंतरव्युत्क्रम कोन असो किंवा बाह्य व्युत्क्रम कोन असो आणि आंतरकोन लिहिण्यामध्ये कुठलीही अडचण येत नाही. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या आकृत्या काढून आपण सराव करावा, म्हणजे आपल्या ह्या गोष्टी सगळ्यात लक्षात येतील. या दिवसासाठी एवढंच आहे. धन्यवाद.